हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अंशकडे पाहून मिनल आधीपासूनच भावूक झाली होती. आता त्याच्या गाण्यातून व्यक्त होणाऱ्या भावना ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. अंश तिच्या जवळ गेला, तिचे अश्रू अलगद पुसले आणि गुडघ्यावर बसून स्वतःचे कान पकडत गाऊ लागला, तू जान है अरमान है. अंशला असे पाहून मिनलला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. ती हमसून रडू लागली. अंश उठला, आपल्या ब्लेझरची बटणं उघडून तो मिनलकडे पुढे गेला. ते पाहून मिनल त्याच्याकडे गोंधळून पाहू लागली. तिच्या डोळ्यात पाहत अंश हसत म्हणाला, तू जितकी रडते आहेस ना, तुझे अश्रू पुसायला हा ब्लेझरही कमी पडेल. त्याचं बोलणं ऐकताच मिनलने हलकेच त्याच्या छातीवर मुठीने मारायला सुरुवात केली. ऑडिटोरियममध्ये उपस्थित सगळे हसून गेले. अंशने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला अलगद स्वतःजवळ ओढून घेतलं. मिनल त्याच्या छातीवर येऊन विसावली. अंशने डोळे मिटले, तिला घट्ट मिठीत घेत तिच्या कानाशी हळू आवाजात म्हटलं, आय एम सॉरी बटरफ्लाय. ज्यावेळी तुला माझी सर्वात जास्त गरज होती त्यावेळी मी तुझ्यासोबत नव्हतो. आय एम सॉरी. तो अगदी हळू बोलत असला तरी माईकमुळे त्याचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचला. मिनलने अश्रू पुसत रागाने म्हटलं, तुम्ही खूप वाईट आहात. अंशने ओठ वाकडे करत उत्तर दिलं, आता मलाही कळलं. आणि त्यानंतर दोघांकडे पाहून तिथे उपस्थित अनेक जण आपल्या प्रेमाच्या आठवणीत हरून गेले होते. संपूर्ण ऑडिटोरियममध्ये टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष सुरू होता. दोघेही एकमेकात हरवलेले होते असतानाच विवान आणि आहान यांचा आवाज घुमला. तुमको मिल गया साथी प्यार का, हमसे छिन गया दामन यार का. गाणं म्हणत ते दोघे तोंड पाडून त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले. त्यांना पाहून मिनल हसली. विवान मिनलकडे पाहत म्हणाला, अगं, आपण अजूनही कॉलेजच्या ऑडिटोरियममध्येच उभे आहोत. आणि त्यावेळी त्याचं बोलणं ऐकताच पुन्हा एकदा संपूर्ण सभागृहात जल्लोष सुरू झाला. आहान अंशकडे पाहत म्हणाला, आता तुम्ही इथे आलाच आहात तर मिनलला पूर्ण साथ द्या. कम ऑन गाईज. मिनल आणि अंशसाठी जोरदार चीअर्स करा आपल्या मिराजसाठी. क्षणात सगळीकडून मिराज मिराज अशा घोषणा सुरू झाल्या. मिनलने अंशकडे पाहून हसत मान डोलावली आणि गाऊ लागली, अच्छी लगे दिल को मेरे, हर तेरी बात रे, साया तेरा बन के चलो, इतना है ख्वाब रे. तिच्या सुरात सूर मिसळत अंशने गाणं बदललं. हम लबों से कह न पाए उनसे हाल ये दिल कभी. त्यानंतर तो गाऊ लागला, जब तक मैं दुआओं सा 100 दफा तुझे पढ़ना लूँ, हाँ मेरे पास तुम रहो, जाने की बात ना करो. मिनलही त्याच्या सुरात सूर मिसळत म्हणाली, जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. अंश तिच्यासोबत गाऊ लागला, हो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हात. हे गाताना त्याने मिनलला आणखी जवळ घेतलं आणि आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवलं आणि काही क्षण संपूर्ण सभागृहात फक्त संगीत घुमत राहिलं. थोड्या वेळाने अंश तिच्या जवळ आला, तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं आणि पुन्हा गुडघ्यावर बसत म्हणाला, मिसेस मिनल अंश आर्यन, आय एम सो सॉरी. मी जे काही केलं त्यासाठी मला माफ करशील का? मला पुन्हा एकदा तुझ्यावर मनापासून प्रेम करण्याची संधी देशील का? डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू घेऊन मिनलने होकारार्थी मान हलवली. क्षणात पुन्हा एकदा संपूर्ण ऑडिटोरियम मिराज अशा घोषणांनी दणाणून गेला. मिराज म्हणजे आपली मिनल आणि अंश म्हणजे राज. अंशने मिनलला आपल्या जवळ ओढलं आणि एका झटक्यात तिला उचलून हातात घेतलं. त्याच्या या कृतीने मिनल दचकली. संगीत थांबताच सगळे
वन्स मोर अशी आरोळी देऊ लागले. तेवढ्यात विवान स्टेजवर येत म्हणाला, बस करा गाईज, मला वाटतं आता त्यांना थोडी प्रायव्हसी द्यायला हवे. मीनलचं लग्न झालं आहे हे समजताच कॉलेजमधल्या अनेक मुलांची मनं तुटली होती. त्याचवेळी अनेक जण अचंबित झाले होते, कारण मीनल आणि अंश हे नवरा बायको आहेत हे त्यांना पहिल्यांदाच कळलं होतं. आहानने विवानला विचारलं, अरे विवान, यांच्या लग्नाला किती दिवस झाले? विवान हसत म्हणाला, दिवस नाही रे, महिने विचार. यांच्या लग्नाला तब्बल 3 महिने झाले आहेत. आणि त्यावेळी आहान आश्चर्याने म्हणाला, काय, खरंच? दोघांचं बोलणं सुरू असतानाच मागून वाणीचा आवाज आला, हे काय चाललंय मिशी? म्हणजे मीनल आणि मिस्टर आर्यन, तुम्ही दोघांनी मला हे आधी का नाही सांगितलं? आहान वाणीकडे पाहत हसत म्हणाला, सरप्राईज झालीस ना मिस वाणी, मला आधीच माहिती होतं. वाणी रागाने वाकडं तोंड करत म्हणाली, सरप्राईज? हा तर धक्काच आहे आहान. वाणीचं बोलणं ऐकून आहानचा चेहरा उतरला आणि त्यानंतर विवान नाराजीने म्हणाला, रिलॅक्स आहान, हिला सरळ सांगितलेली गोष्टही कधी समजत नाही. वाणी, जर हा तुझ्यासाठी धक्का असेल तर जा आणि त्याचं दुःख कर, आम्हाला खरंच काही फरक पडत नाही, असं म्हणत दोघेही तिथून निघून गेले. आणि त्यानंतर वाणी धावतच विक्रांतच्या केबिनमध्ये गेली. इकडे अंशने मीनलला उचलून बाहेर आणलं. मीनल अंशला म्हणाली, राज, आता तरी मला खाली उतरवा ना, आज तुम्हाला नेमकं काय झालंय? अंशने तिला कारच्या बोनटला टेकवत तिच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाला, प्रेम, तुझ्यावर प्रेम झालंय बटरफ्लाय, आय लव्ह यू मीनल. अंशचं हे बोलणं ऐकताच मीनलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. अंशने तिचे अश्रू पुसत विचारलं, आता हे अश्रू कशासाठी? मीनल ओठ वाकडे करत म्हणाली, इतकं सगळं फक्त हे ऐकण्यासाठी केलं की तुम्ही माझ्यावर प्रेम करता. आज जवळजवळ तुम्हाला गमावल्यावर हे शब्द ऐकायला मिळाले. अंश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, प्रेम ही एक भावना आहे बटरफ्लाय, ती सारखी शब्दात व्यक्त करणं गरजेचं नसतं. मीनलने त्याच्या छातीवरती हात ठेवत हळूच उत्तर दिलं, मान्य आहे, प्रेम ही एक भावना आहे, पण कधीकधी त्या भावनांना शब्द मिळाले की त्या आणखी सुंदर वाटतात. हे ऐकून अंश हलकेच हसला. मीनल त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आय लव्ह यू टू राज, आता आनंद झाला ना? अंशने हसत होकारार्थी मान हलवली. मीनल पुढे म्हणाली, कधी आणि कसं तुम्ही माझ्यासाठी मिस्टर मॉन्स्टरवरून मिस्टर परफेक्ट झालात हे मलाच कळलं नाही. दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. अंश हळूच तिच्या जवळ झुकला आणि तिच्यात ओठांवर अलगद चुंबन घेतलं. त्या क्षणी त्याच्या प्रेमात एक वेगळीच ओढ होती, जणू आज तो मीनलला स्वतःपासून कधीच दूर जाऊ द्यायचं नव्हतं. काही वेळाने मीनलने त्याला हलकेच दूर करत लाजत म्हटलं, राज, आपण बाहेर उभे आहोत. अंश हसला, तिला कारमध्ये बसवलं आणि दोघे तिथून निघून गेले. दुसऱ्या बाजूला वाणी कोणतीही परवानगी न घेता विक्रांतच्या केबिनमध्ये शिरली आणि म्हणाली, भाऊ, तुम्ही ठीक आहात ना? विक्रांत स्वतःला सावरत म्हणाला, हो. का, मला काय होणार आहे? आणि त्यावेळी वाणी म्हणाली, नाही, ते मीनल आणि मिस्टर आर्यन. विक्रांत हसत म्हणाला, हो, मी पाहिलं. मीनलसाठी मला खरंच खूप आनंद आहे. वाणी चिडून म्हणाली, भाऊ, निदान माझ्यापासून तरी लपवू नका. आज मला मीनलचा खूप राग येतोय. ती तुमच्यासोबत असं कसं करू शकते? मला माहिती आहे तुम्हाला मीनल आवडते, मग आजपर्यंत तिला सांगितलं का नाही? विक्रांत तिचं बोलणं मध्ये थांबवत म्हणाला, त्याने काय फरक पडतो वाणी? मीनलला तिचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि माझ्याबद्दल तुला किती माहिती आहे. माझ्या आयुष्यात माझ्याकडून अशी एक चूक झाली आहे,
ज्याची माफीच नाही. आता तर देवसुद्धा मला ती चूक सुधारायची संधी द्यायला तयार नाही. वाणी त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, बस भाऊ, आता पुरे झालं. आज तुम्हाला मला सगळं खरं सांगावंच लागेल. आज मला कोणतीही कोडी ऐकायची नाहीत. विक्रांत शांतपणे म्हणाला, माझ्याकडून चुकून एका निरागस आणि अनोळखी मुलीसोबत वन नाईट स्टँड झाला होता. दुसऱ्या दिवशी ती चूक सुधारण्यासाठी मी तिला संपूर्ण मुंबईभर शोधलं, पण ती मला कधीच सापडली नाही. आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून आज मला बोन कॅन्सर झाला आहे. पुढच्या 2 महिन्यात बोन मॅरो जुळलं नाही तर माझं वाचणं अशक्य आहे. अशा परिस्थितीत मला सगळं माहिती असूनही मीनलचं आयुष्य पुन्हा नरक बनवायचं होतं का? हे ऐकून वाणी पूर्णपणे हादरली. एका क्षणात विक्रांतच्या आयुष्यातली 2 मोठी सत्य तिच्या समोर आली होती. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. विक्रांत दीर्घ श्वास घेत म्हणाला, वाणी, प्लीज आता हे अश्रू दाखवून मला कमकुवत करू नकोस. असं म्हणत त्याने वाणीला मिठी मारली. वाणी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, भाऊ, तुम्हाला काहीच होणार नाही. देव तुमच्यासोबत असं कसं करू शकत नाही. एका चुकीची इतकी मोठी शिक्षा असू शकत नाही. मला खात्री आहे ती फक्त एक चूक होती. तुमच्या चांगल्या कर्मासमोर देव ही एक चूक नक्कीच माफ करेल. विक्रांत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, वाणी प्लीज, ही गोष्ट इथेच थांबव. मला नको आहे की आई बाबांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी. वाणी डोळे पुसत म्हणाली, ठीक आहे, आपण याबद्दल पुन्हा बोलणार नाही. पण मी तुमच्यासाठी डोनर शोधणार आणि तुम्ही मला थांबवणार नाही. विक्रांत हात जोडत म्हणाला, तुला जे करायचे ते कर, पण ही गोष्ट तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाही कळता कामा नये. आणि मीनलबद्दल बोलायचं झालं तर ती आता मिस्टर आर्यनची पत्नी आहे. हे तुला समजतंय ना? वाणीने होकारार्थी मान हलवली आणि पुन्हा एकदा विक्रांतला मिठी मारली. तेवढ्यात आजी दोघांकडे पाहत म्हणाल्या, आलात का तुम्ही दोघं? आजींचा आवाज ऐकून इकडे मीनलने सगळ्यांकडे पाहिलं. अंशने तिला अलगद खाली उभं करत म्हटलं, मी खोलीत जातो, तू नंतर ये. आणि त्यानंतर मीनल त्याच्या मागे लपून म्हणाली, का बरं? मला सगळ्यांसमोर अडकवून तुम्ही मात्र निसटलात. तुम्ही इथेच थांबा, मीच आधी खोलीत जाते. असं म्हणत ती लिफ्टकडे निघाली. अंशने एकदा सगळ्यांकडे नजर टाकली. त्याच्याकडे पाहता सगळ्यांनी नजर चुकवली. तो काहीही न बोलता लिफ्टकडे निघून गेला. तो जाता सगळे एकमेकांकडे पाहून हसू लागले. आजी स्मिताताईंना म्हणाली, घरात आता चांगले बदल व्हायला सुरुवात झाली आहे. मीनलचं अंशच्या आयुष्यात येणं या घरासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. स्मिता आजी दादींच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या, हो आई, तुम्ही अगदी खरं म्हणताय. मीनल म्हणजे आनंदाची छोटीशी पेटी आहे. ती जिथे जाईल तिथे फक्त आनंदच पसरवेल. दरम्यान खोलीत अंश कपडे बदलून आला तर मीनल डोळ्यात अश्रू घेऊन आरशासमोर उभी होती. तिच्या शरीरावर पडलेल्या ओरखड्यांकडे ती शांतपणे पाहत होती. अंश तिच्या मागे येऊन हलक्या आवाजात म्हणाला, काय विचार करतेस? मीनल पटकन डोळे पुसत भानावर आली. नाही, काही नाही, असं म्हणत तिने जबरदस्तीने हसू आणलं. अंशने ड्रॉवरमधून मलम काढलं. तो पुढे आला आणि मीनलला अलगद उचलून पलंगावर बसवलं. तिच्या खांद्यावरच्या जखमांवर मलम लावण्यासाठी तो तिच्या कपड्याची घडी बाजूला करू लागला. मीनलने क्षणातच कपडे घट्ट पकडले आणि नजर खाली झुकवली. अंशने तिचे हात अलगद खाली केले. मीनलने डोळे मिटून घेतले आणि तो अतिशय काळजीपूर्वक तिच्या जखमांवर मलम लावू लागला. मलम लावताना मीनल हळव्या आवाजात म्हणाली,
या औषधाने शरीरावरील हे व्रण तर नाहीसे होतील अंश, पण मनावरचे जे खोल घाव आहेत त्याचं काय? अंश शांतपणे म्हणाला, मग सांग, तुझ्या मनाला शांतता कशी मिळेल? तुला काय हवं आहे? मिनल दात आवळत म्हणाली, माझ्या हातात असतं तर आजच त्या तुषार कश्यपला अशी शिक्षा दिली असती की आयुष्यभर कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत त्याच्यात उरली नसती. त्याने प्रत्येक दिवस आपल्या कृत्याची शिक्षा भोगावी. अंशने पुढे विचारलं, आणि काव्या, तिच्याबद्दल काय काय वाटतं? मिनल म्हणाली, काव्याला तिच्या खोटेपणाची शिक्षा मिळायला हवी. एकदा तरी तिने खरं बोलायला शिकावं. इतकी वर्ष ती फक्त खोटंच बोलत आली आहे. आता तिच्यात सत्य स्वीकारायचं धाडस उरलंय का, हे मला पाहायचं आहे. मिनलचं बोलणं ऐकून अंश हलकसा हसला. तोवर तिच्या जखमांवर मलम लावून झालं होतं. अंशने तिला सावधपणे झोपवलं आणि तिला आधार देत जवळ घेत म्हणाला, तसंच होईल. मिनल हलक्या आवाजात म्हणाली, अंश. अंश हळूच म्हणाला, शांत, फक्त काही क्षण तुझ्याजवळ राहू दे. गेल्या 2 दिवसांची अस्वस्थता आता कमी होत आहे. तू जवळ असलीस की मनाला जो शांतपणा मिळतो तो दुसरीकडे कुठेच मिळत नाही. मिनलच्या चेहऱ्यावर हलकी लाज आणि संकोच उमटला. थोड्या वेळानं ती दुसऱ्या बाजूला वळत म्हणाली, अंश, मी खूप थकले आहे, मला झोप येते. अंशने तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेतलं, तिला अलगद जवळ घेतलं आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत राहिला. मात्र मिनलने स्वतःमध्ये ठेवलेलं अंतर अंशच्या लक्षात आलं, कारण याआधी तिने त्याला कधीही स्वतःपासून दूर केलं नव्हतं. दुसरीकडे रात्री उशिरा आहान घरी पोहोचला. घरात जाताना त्याची नजर बागेत बसलेल्या एका मुलीकडे गेली आणि त्याची पावलं थांबली. राखाडी रंगाचा साधा सूट घातलेली माही शांतपणे फुलांकडे पाहत बसली होती. आहान तिच्या मागे येऊन म्हणाला, माही, अजून झोपली नाहीस? माही दचकून मागे वळली. आहान, तू एवढ्या रात्री? तिचे सुजलेले डोळे पाहून आहान म्हणाला, जवळपास 2 वर्ष झाली माही. अजून किती दिवस स्वतःलाच अशी शिक्षा देणार आहेस? माही रागाने म्हणाली, आहान, मी तुझी वहिनी आहे. मला माही म्हणून हाक मारणं बंद कर. आपल्या नशिबाचा स्वीकार का करत नाहीस? आहान तिच्या जवळ जात ठाम आवाजात म्हणाला, तुझा हट्ट आपल्या नशिबाचं नाव देणं बंद कर. ज्या दिवशी तू हा हट्ट सोडशील त्या दिवशी आपलं नशीबही बदलू शकतं. तू माझ्यासमोर का येत नाहीस हे मला चांगलं माहिती आहे. माही घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. आहान पुढे म्हणाला, तू घाबरतेस कारण तुला भीती वाटते की माझ्यासमोर वारंवार आल्यावर मनात दडवून ठेवलेल्या भावना पुन्हा जाग्या होतील. माही नजर चुकवत म्हणाली, मला यावर काही बोलायचं नाही. आहान, खूप रात्र झाली आहे, तू जाऊन झोप. आहान तिथेच उभा राहून शांतपणे म्हणाला, मला झोप येत नाही माही. तुझ्या डोळ्यातील अश्रू मला स्वस्थ बसू देत नाहीत. आणि त्यावेळी माहीने खोल श्वास घेतला. आहान, कृपया तुझ्या बोलण्याने मला कमकुवत बनू नकोस. असं म्हणत ती घाईघाईने घरात निघून गेली. तेवढ्यात आहान फक्त तिला धावत जाताना पाहत राहतो. काही क्षण तिथेच थांबल्यानंतर तोही आत जाण्यासाठी निघतो. आत जाताना त्याची नजर मिस्टर कपूर यांच्या बाल्कनीकडे जाते. ते बाल्कनीत उभे राहून आहान आणि मिनलकडेच पाहत होते. आहान त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकतो आणि आत निघून जातो. 2 दिवसांनी उद्या मिनलचा वाढदिवस होता. अखेर उद्या ती पूर्ण 21 वर्षांची होणार होती. अंश मिनलकडे पाहत म्हणाला, बटरफ्लाय, निघूया? मिनलने हलकेच मान डोलावली आणि ती अंशसोबत निघाली. आज अंश मिनलला त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन जात होता. दोघे लिफ्टमधून खाली उतरून हॉलमध्ये येतात.
तेवढ्यात मिनलच्या कानावर एक ओळखीचं नाव पडतं, तुषार कश्यप. मिनल लगेच हॉलमध्ये सुरू असलेल्या टी व्हीकडे पाहते. अंशही तिला थांबवत नाही, कारण त्यालाही मिनलने ही बातमी पाहावी असंच वाटत होतं. टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू होती. प्रसिद्ध निर्माता तुषार कश्यप यांच्या कारचा भीषण अपघात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांची अवस्था जिवंत प्रेतासारखी झाली आहे. त्यांच्या शरीराचा अर्धा भाग पक्षाघातग्रस्त झाला असल्याची माहिती मिळत आहे. हे बातमी पाहून मिनलचे डोळे विस्फारले. ती आश्चर्याने अंशकडे पाहू लागली. मात्र अंशच्या चेहऱ्यावर कोणताही बदल नव्हता. तो शांतपणे म्हणाला, "चलूया." मिनलने मान डोलावली आणि त्याच्या मागे निघाली. अंशने ड्रायव्हरकडून कारची चावी घेतली आणि आज स्वतःच कार चालवायचं ठरवलं. त्याने मिनलला पुढच्या सीटवर बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. काही वेळ शांततेत गेल्यानंतर मिनल म्हणाली, "राज, हे सगळं म्हणजे तुषार?" अंश कार चालवत म्हणाला, मीही तेच विचार करत होतो. बहुतेक बिचाऱ्याला तुझी बद्दुआ लागली असावी." मिनल गोंधळून म्हणाली, "काय? माझी बद्दुआ? राज, तुम्ही असं कसं बोलू शकता? मला चांगलंच माहिती आहे हे सगळं तुम्हीच." अंशचा चेहरा गंभीर झाला. "जेव्हा तुला माहिती आहे मग विचारतेस कशाला? आणि मी असं कसं करू शकतो म्हणतेस? बटरफ्लाय, तुला दुखवणाऱ्या माणसाबरोबर याहूनही वाईट करू शकतो." मिनलने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, "मग तुम्ही स्वतःलाही शिक्षा करायला हवी, कारण मलाही सर्वात जास्त दुखावलंय हे तुम्हीच." अंश हलकासा हसला. "स्वतःची शिक्षा तर मी काही महिन्यांपूर्वीच ठरवली आहे." मिनलने आश्चर्याने विचारलं, "काही महिन्यांपूर्वी? कोणती शिक्षा?" अंश तिच्याकडे पाहत हसला, "तुझ्याशी लग्न करून. आयुष्यभर तुला आणि तुझ्या वेडगळपणाला सहन करण्याची शिक्षा." मिनल त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, "ओ हॅलो, माझ्याशी जबरदस्ती लग्न तुम्ही केलं होतं. मला काही मिसेस आर्यन बनायची हौस नव्हती. आणि आता ती तुमच्यासाठी शिक्षा असो किंवा बरबादी, या जन्मात मात्र तुम्हाला मला सहन करावं लागणार आहे." असं म्हणत तिने चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. मिनलचा राग पाहून अंशने कार रस्त्याच्या कडेला थांबवली. मिनल काहीही न बोलता दार उघडून खाली उतरू लागली, पण अंशने तिचा हात पकडला आणि एका झटक्यात तिला आपल्या मांडीवर बसवलं. ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "राज, सोडा मला." अंशने तिचे केस अलगद बाजूला करत तिच्या मानेजवळ चेहरा नेला आणि हळूच म्हणाला, "सोडण्याआधी थोडं छेडावंसं वाटतंय." आणि त्यानंतर मिनल स्वतःच्या शब्दांवर लक्ष देत म्हणाली, "छेडू नका, मला सोडा." अंश तिच्याकडे पाहून हलकसं हसला. "मागच्या सीटवर जाऊया का? इथे बसायला थोडंसं गैरसोयीचं होते." ते ऐकताच मिनल भानावर आली. तिने हलकासा धक्का देत स्वतःच्या सीटवर जागा घेतली आणि म्हणाली, "बस, आता पुरे. तुम्हाला हे सगळं सुचतं. या बाबतीत तर तुम्ही अगदी एक्सपर्ट आहात. आता गाडी चालवा, नाहीतर तुमच्या या खोड्यांमुळे आज आपण फार्म हाऊसलाच पोहोचणार नाही." अंश तिच्याकडे झुकत तिच्या डोळ्यात पाहत मिश्किलपणे म्हणाला, "अजून तर माझ्या खऱ्या खोड्या पाहिल्याच कुठे आहेत, मिसेस आर्यन." त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मिनलने लाजून त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि स्वतः खिडकीबाहेर पाहू लागली. अंश हसला आणि पुन्हा कार पुढे चालू लागला. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये तान्या एका रुग्णाची तपासणी करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने सुरुवातीला फोनकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवलं. फोन पुन्हा दोनदा वाजला. तिसऱ्यांदा तिने रुग्णाच्या खोलीबाहेर येत कॉल उचलला. समोरून एक परिचित आवाज आला, "डॉक्टर तान्या?"
तो आवाज ऐकताच तान्याच्या हृदयाचे ठोके वाढले. ती थरथर त्या आवाजात म्हणाली, रुद्रांश. समोरून रुद्रांश घाईघाईने म्हणाला, डॉक्टर तान्या, आठवतंय ना, तुम्ही म्हणालात की माझ्या मदतीच्या बदल्यात गरज पडली तर तुम्ही मला व्यावसायिकरित्या मदत कराल. आज मला नाही तर तब्बल 170 मुलांना तुमच्या मदतीची गरज आहे. मी तुम्हाला लोकेशन पाठवत आहे. कृपया काही वरिष्ठ डॉक्टर आणि बालरोग तज्ज्ञांची टीम घेऊन या. शक्य तितक्या लवकर इथे या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याबद्दल कोणालाही कळता कामा नये. इतकं बोलून रुद्रांशने फोन ठेवला. फोन कट होताच तान्याच्या मोबाईलवर एक लोकेशन आली. काही क्षण विचार केल्यानंतर तिने काही वरिष्ठ डॉक्टर आणि बालरोग तज्ज्ञांना सोबत घेतलं आणि रुद्रांशने पाठवलेल्या ठिकाणाकडे तातडीने रवाना झाली. ती लोकेशन तपासते तर ती एका NGOची असल्याचं समोर येतं. तिथे पोहोचताच तिची भेट एका माणसाशी होते. त्याचे नाव शिवम होतं. त्याला पाहताच तान्या आश्चर्याने म्हणाली, तू तू इथे काय करत आहेस? शिवम घाईघाईने म्हणाला, हे तुम्ही नंतरही विचारू शकता. आधी कृपया मुलांना बघा. तान्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून डॉक्टरांसोबत आत निघून जाते. काही वेळाने रुद्रांश तिथे पोहोचतो. तो NGOच्या प्रमुखांशी बोलत असतो. तान्याने रुद्रांशला खूप दिवसांनी पाहिलं होतं, त्यामुळे ती काही क्षण फक्त त्याच्याकडेच पाहत राहते. राखाडी रंगाची पॅन्ट, पांढरा शर्ट आणि दुमडलेल्या बाह्या. आज तो फॉर्मल कपड्यांमध्येही खूपच वेगळा आणि देखणा दिसत होता. बोलत असतानाच रुद्रांशची नजर तान्याकडे जाते. ती त्याच्याकडेच पाहत उभी असते. तो तिच्याजवळ येत म्हणतो, थँक्यू सो मच डॉक्टर. माझ्या एका विनंतीवर तुम्ही इथे आलात. भानावर येत तान्या विचारते, रुद्रांश, तुम्ही अचानक इथून का निघून गेलात? रुद्रांश तिच्या डोळ्यात पाहत पिकटसं हसत म्हणाला, तुम्हीही तर अचानक साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला काही अडचण नको म्हणून मी निघून गेलो. हे ऐकून तान्या विचारात पडते. तिच्या चेहऱ्याकडे पाहत रुद्रांश हसून म्हणतो, सोडा, आता या सगळ्या गोष्टींना काही अर्थ उरलेला नाही. माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतील. नशिबात असेल तर पुन्हा नक्की भेट होईल, असं म्हणत तो तिथून निघू लागतो. तान्या मात्र अजूनही तिथेच उभी असते. काही पावलं चालल्यानंतर रुद्रांश पुन्हा मागे वळून म्हणतो, तान्या, मी तुम्हाला एकदा मिठी मारू शकतो का? आणि त्यावेळी तान्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. रुद्रांश पुढे येऊन तिला हलकेच मिठी मारतो. त्याच्या मिठीत जाताच तान्याच्या मनात एक विचित्र तडफड आणि अस्वस्थता निर्माण होते. जणू तिच्या आयुष्यातला एखादा महत्त्वाचा भाग कायमचा तिच्यापासून दूर जात होता. रुद्रांश दूर जाणार या विचारानेच तिचे डोळे नकळत पाणावले. रुद्रांश तिला मिठीत घेत डोळे मिटतो. एक खोल श्वास घेत हळू आवाजात म्हणतो, ओढ अशी की तुला माझ्या प्रत्येक श्वासात सामावून घ्यावं. आणि नशीब असं की तुला पाहण्यासाठीही मी मोहताज झालो आहे. मग तो तिच्यापासून दूर होत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आता काय करू डॉक्टर? प्रेमही अशा व्यक्तीवर झालं जिला विसरणं माझ्या हातात नाही आणि मिळवणं माझ्या नशिबात नाही. असं म्हणत त्याने आपल्या मनातलं दुःख लपवत एक हलकंसं स्मित केलं. तान्या मात्र कोणताही भाव न दाखवता शांत उभी होती. रुद्रांश तिथून निघून जातो. तो थोडा पुढे जाताच एक मुलगा तान्याला मोठ्याने हाक मारतो, तान्या, तान्या, तुला मला न सांगता इथे येण्याची हिंमत कशी झाली? तो तिच्याशी अतिशय उद्धटपणे बोलत होता. हे ऐकताच रुद्रांश मागे वळून पाहतो. तो मुलगा तान्याचा हात धरून जवळजवळ तिला ओढतच घेऊन जात असतो. तान्या ही मागे वळून पाहते की रुद्रांश तिच्याकडे पाहतोय का, पण तो आधीच तिच्याकडे पाहत असतो. तान्या त्याच्याकडे पाहून हलकसं हसते, मात्र त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेलं दुःख रुद्रांशला स्पष्ट जाणवतं. इकडे अंश मिनलला घेऊन फार्म हाऊसवर पोहोचतो. आत येताच मिनल समोर बसलेल्या व्यक्तीला
पाहून दचकते. ती अंशच्या हाताला घट्ट धरत म्हणते, अंश. अंश कठोर चेहऱ्याने म्हणतो, जसं तुला हवं होतं तसंच. आजही फक्त खरं बोलेल. मला ही बघायचं आहे, सत्य बोलून ही जिवंत राहते की नाही. असं म्हणत अंश आपल्या एका माणसाकडे पाहून मान हलवतो आणि स्वतः मिनलसोबत समोरच्या सोफ्यावर जाऊन बसतो. मिनल अजूनही भीतीने अंशचा हात घट्ट धरून बसलेली होती. अंश खुर्चीला बांधलेल्या काव्याला विचारतो, फोटो तूच तुझ्या पद्धतीने एडिट करून आम्हाला पाठवले होते, खरं की खोटं? काव्या थरथरत म्हणते, अंश मी काहीच. तिला पुढे बोलायचं असतं. इतक्या तिला जोरदार विजेचा धक्का दिला जातो. वेदनेने ती मोठ्याने किंचाळते. तिच्या शेजारी बांधलेला हर्ष हे पाहून वेदनेने चेहरा वाकडा करतो. अंश तिथे उभ्या असलेल्या आपल्या एका माणसाला पुन्हा इशारा करतो. आदित्यने हर्षच्या तोंडावर टेप चिकटवली आणि त्याच्या हाताचं एक बोट कापलं. हर्ष वेदनेने तडफडत होता, पण टेपमुळे त्याचा आवाज बाहेर पडत नव्हता. ते भीषण दृश्य पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. थोड्याच वेळात त्याच्या कापलेल्या बोटावर पट्टी बांधण्यात आली. आज अंशचं ते भयंकर रूप पाहून मिनल अक्षरशः थरथर कापू लागली होती. अंशने तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि तो हर्ष जवळ जाऊन म्हणाला, याच घाणेरड्या बोटांनी तू माझ्या बायकोचे फोटो काढले होतेस ना, मग शिक्षा ही मिळणारच. त्यानंतर तो काव्याजवळ गेला. तिच्या खुर्चीवर हात फिरवत तो म्हणाला, ज्या खुर्चीवर तू बसली आहेस तिला आज तुझं एकही खोटं ऐकायचं नाही. त्यामुळे विचार करून बोल, कारण तुझ्या प्रत्येक खोट्या उत्तरासोबत विजेच्या धक्क्यांची तीव्रता वाढत जाईल आणि तुझ्या या बॉयफ्रेंडच्या हातावरची बोटं मात्र कमी होत जातील. काव्या रडत रडत म्हणाली, अंश प्लीज असं करू नकोस ना. तू सांगशील तसं मी करेल, पण प्लीज हे सगळं थांबव. अंश रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, थांबवायचं? सुरुवात तू केली होतीस काव्या. मी वारंवार नको सांगत असूनही तू माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करत राहिलीस. तू नशीबवान होतीस की मी तुला इतक्या संधी दिल्यात. नाहीतर अंश आर्यन आपल्या शत्रूंना कधीही एक संधीही देत नाही. अंशने आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे आणि मिनलकडे पाहत म्हटलं, मिनलला माझी कमजोरी समजणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की ती माझी कमजोरी नाही तर माझी सर्वात मोठी ताकद आहे आणि माझ्या ताकदीशी वैर केल्याचा परिणाम काय होतो हे वेगळं सांगायची गरज नाही. असं म्हणत त्याने तिथे उभ्या असलेल्या माणसाला इशारा केला आणि पुन्हा सोफ्यावर जाऊन बसला. मिनल घरात अंशकडे पाहत म्हणाली, राज, मला घरी जायचं आहे, प्लीज हे सगळं थांबवा. अंशने तिचा चेहरा आपल्या तळहातात धरला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुझ्या भीतीवर नियंत्रण ठेवायला शिक बटरफ्लाय. मी तर कायम तुझ्या सोबत आहे. फक्त काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपल्या नात्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे. मिनल त्याच्या डोळ्यात पाहत राहिली, पण काहीच बोलली नाही. अंश काव्याकडे वळून म्हणाला, सांग काव्या, ते सगळं फोटो बनावट होते ना? हर्षने काव्याकडे असहाय्य नजरेने पाहिलं. काव्याने मान हलवत हो असं उत्तर दिलं. त्यानंतर अंशने तिला आणखी काही प्रश्न विचारले. त्या उत्तरांमुळे अंश आणि मिनल यांच्यातील सर्व गैरसमज दूर झाले. मग अंशने मिनलचा हात धरत म्हटलं, मला वाटतं आता सगळं स्पष्ट झालं आहे, चला निघूया. मिनल त्याच्यासोबत चालू लागली, पण अचानक थांबून ती काव्याला विचारते, काव्या, तू अजूनही राजवर प्रेम करते का? मिनलचा प्रश्न ऐकून अंश हसू लागला. तो म्हणाला, अजूनही म्हणजे? अगं वेडी, ती माझ्यावर कधीच प्रेम करत नव्हती. तिला फक्त पैशांची गरज होती. मिनलने पुन्हा काव्याला विचारलं, एक शेवटचा प्रश्न,
त्या रात्री हॉटेलच्या खोलीत तुमच्यात आणि राजमध्ये काही झालं होतं का? हा प्रश्न ऐकून अंश आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. मिनलच्या मनात असा प्रश्न होता यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. काव्याने नकारार्थी मान हलवली. त्यानंतर त्या रात्री नेमकं काय घडलं होतं ते सगळं तिने मिनलला सांगितलं. सगळं ऐकल्यानंतर अंश मिनलकडे पाहत म्हणाला, आता अजून काही विचारायचं आहे का? मिनलने मान खाली घालत नकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर अंशने आपल्या माणसांना इशारा केला आणि तो मिनलला घेऊन तिथून निघून गेला. गाडी चालवत असताना अंशने मिनलला विचारलं, तुझ्या मनात हा प्रश्न होता तर तू मला कधी विचारलंस का नाही? मिनल हसत म्हणाली, तुम्हीही तर मला न विचारता विवान आणि आहांवर विश्वास ठेवला होता ना? माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही संशय नव्हता राज. हा प्रश्न फक्त तुम्हाला एक गोष्ट समजावी म्हणून होता. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी आपण एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकायला हवं. अंश तिच्याकडे पाहून हसला. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि म्हणाला, माहितीये, माझी ही वेडी मुलगी जेव्हा इतक्या समजूतदारपणे बोलते तेव्हा तिच्यावर आणखी प्रेम करावंसं वाटतं. असं म्हणत त्याने सीट बेल्ट काढली आणि तो तिच्याकडे झुकू लागला. तेवढ्यात मिनलचा फोन वाजला. मिनलने त्याला हाताने थांबवत फोनकडे इशारा केला. दोघांनी स्क्रीनकडे पाहिलं तर आहांचा कॉल होता. अंशने पुन्हा सीट बेल्ट लावत नाराजीने म्हटलं, उफ, तुझे हे मित्र ना नेहमी चुकीच्या वेळीच येतात. आधी त्याच्याशी बोल, बाकीचं आपण घरी जाऊन पुढे सुरू ठेवू. मिनल हसली आणि तिने कॉल रिसीव्ह केला. समोरून आहांचा उत्साही आवाज आला, हॅलो स्वीटी पाय, कुठे आहेस तू? फोन स्पीकरवर असल्यामुळे स्वीटी पाय हे ऐकताच अंशचा चेहरा पडला. तो फोनकडे रागाने पाहू लागला. मिनलने घाईघाईने स्पीकर बंद केला. अंश तिच्याकडे रोखून पाहू लागला. शेवटी तिच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे तिने पुन्हा स्पीकर सुरू केला आणि त्यावेळी मिनल म्हणाली, बाहेर आहे आहान, आता घरीच जात होते. आणि त्यावेळी आहान उत्साहाने म्हणाला, मग एक काम कर, तुझ्या घरी न जाता माझ्या घरी ये. आपण जिथे गेलो होतो त्या व्हिलामध्ये नाही. माझ्या घरी म्हणजे आशियाना, माझ्या घराचं नाव आहे. मिनल अंशकडे पाहत म्हणाली, आहान, खरं तर मी अंशसोबत घरी जात आहे. आणि त्यावेळी तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंश म्हणाला, मी मिनलला घेऊन तुझ्या घरी येतोय. मला आशा आहे माझ्या मिनलसोबत आल्याने कुणालाही काही अडचण होणार नाही. आहान हसत म्हणाला, इट्स अवर प्लेजर मिस्टर आर्यन, प्लीज या. असं म्हणत त्याने कॉल कट केला. मिनल अंशसोबत आहानच्या घरी पोहोचते. आहानचं घर पाहून ती आश्चर्याने म्हणाली, वा, आहान इथे राहतो? अंश हसत म्हणाला, का, तुला आपलं घर आवडत नाही का? मिनल हसून म्हणाली, नाही, तसं काही नाही. आहानचं घरही खूप सुंदर आहे, अगदी एखाद्या चित्रपटाच्या सेटसारखं. अंश गाडी थांबवत म्हणाला, ते तर असणारच. मिस्टर कपूर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे. मिनल अंशसोबत आहानच्या घरात गेली. हॉलमध्ये आहान आणि मिस्टर कपूर बसले होते. अंशला पाहताच मिस्टर कपूर आश्चर्याने म्हणाले, मिस्टर आर्यन, तुम्ही इथे? आहान तुम्हाला सांगितलंच नाही की मिस्टर आर्यनही येणार आहेत. आहान शांतपणे म्हणाला, रिलॅक्स डॅड, मिस्टर आर्यन हे मिनलचे पती आहेत. हे ऐकून मिस्टर कपूर चकित झाले. काय? आय एम सो सॉरी, मला माहीत नव्हतं की या तुमच्या पत्नी आहेत, नाहीतर मी त्यांना असा कोणताही ऑफर दिला नसता. आहाने अंशशी हस्तांदोलन केलं आणि मिनलचं स्वागत करत तिला हलकंसं मिठी मारत म्हणाला,
प्लीज या आणि डॅडचं मनावर घेऊ नका. मिस्टर आर्यनना अचानक इथे पाहून ते थोडे नर्वस झाले होते. अंश सोफ्यावर बसत म्हणाला, रिलॅक्स मिस्टर कपूर, मी मीनल सोबतच होतो. आहानने तातडीने बोलावलं म्हणून आम्ही आलो. मिस्टर कपूर हसत म्हणाले, इट्स ओके, आम्ही फक्त गप्पा मारत होतो. मला खरंच माहिती नव्हतं की या तुमच्या पत्नी आहेत. आहान मीनलजवळ बसत म्हणाला, स्वीटी पाय, प्लीज डॅडचं बोलणं विसर. माझ्याकडे 2 प्रोजेक्ट्स आहेत. तुला माझ्यासोबत काम करायला आवडेल का? आहानच्या तोंडून स्वीटी पाय ऐकताच अंशने डोळी बारीक करत त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि त्यानंतर मीनल काही बोलण्याआधीच अंश म्हणाला, कसले प्रोजेक्ट्स? आहानने एक फाईल अंशच्या हातात देत सांगितलं. मागच्या जाहिरातीत मीनलचं काम डॅडना खूप आवडलं होतं. त्यामुळे त्यांना मीनलसोबत आणखी एक जाहिरात शूट करायची आहे. मिस्टर कपूर लगेच म्हणाले, नाही नाही मिस्टर आर्यन, तसं काही नाही. मिसेस आर्यनना असेच छोटे प्रोजेक्ट करण्याची काय गरज आहे? अंश हसत म्हणाला, प्लीज मिस्टर कपूर, मला आनंद होईल जर तुम्ही मीनलचं मूल्यमापन तिच्या गुणवत्तेवर केलं, फक्त माझी पत्नी म्हणून नाही. आहान पुढे म्हणाला, दुसरा प्रोजेक्ट आमच्या कंपनीचा आहे. आम्ही एक फॅशन शो आयोजित करत आहोत. त्या शोची शो स्टॉपर तू बनशील का? मीनल विचारात पडली आणि त्यानंतर मी विचार करून सांगते. आहान तिच्या समोर बसला आणि तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, प्लीज मीनल, अजिबात घाबरू नकोस. तुझी भीती मला चांगली समजते, पण आता घाबरण्याची नाही, काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे. मीनल त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू माझ्यासोबत आहेस म्हणूनच मी याचा विचार करते आहे. दुसरं कोणी असतं तर मी कधीच नकार दिला असता. आहान फक्त हसत मान हलवतो. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर अंश म्हणाला, आहान, तुला हरकत नसेल तर तुझ्या या फॅशन शोला मी आर्थिक मदत करू का? आहान आश्चर्याने म्हणाला, काय? आर यू शुअर मिस्टर आर्यन, तुम्ही माझा शो फायनान्स करणार? अंश मीनलकडे पाहत म्हणाला, हो, पण एक अट आहे. या शोची शो स्टॉपर मला मीनल आर्यनच हवी. आता तिला कसं तयार करायचं ते तुम्ही बघा. आहान लगेच मीनलकडे वळला, प्लीज मीनल, विचार कर ना. तुझ्यामुळे मला मिस्टर आर्यनसोबत काम करण्याची संधी मिळेल. आज रात्रीपर्यंत वेळ आहे. तुझ्या होकाराची मी वाट पाहीन. अंशने मिस्टर कपूर आणि आहानशी हस्तांदोलन करत म्हटलं, आता आम्ही निघतो. आहानने मीनलला मिठी मारत पुन्हा विनंती केली, स्वीटी पाय, प्लीज, फक्त माझ्यासाठी एकदा विचार कर. घरी परतताना अंश गाडी चालवत होता. मीनल मात्र शांतपणे खिडकीबाहेर पाहत बसली होती. तिचं असं गप्प बसणं अंशला अजिबात सहन होत नव्हतं. अचानक त्याने मोठा श्वास घेत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. मीनल घाबरून त्याच्या जवळ आली. अंश, काय झालं अचानक? तुम्ही ठीक आहात ना? अंश धापा टाकत म्हणाला, बटरफ्लाय, बीपी, प्लीज एक छोटंसं थंड किस मिळेल का? उकाड्यामुळे बीपी लो झाल्यासारखं वाटतंय. त्यावेळी मीनलने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि हलकासा त्याच्या छातीवर ठोसा मारत म्हणाली, घाबरवलत मला, किती वाईट आहात तुम्ही. असं म्हणत ती पुन्हा आपल्या सीटवर जाऊन बसली. अंश हसत म्हणाला, किस देणार आहेस की मला जबरदस्ती घ्यावी लागेल? आणि त्यावेळी मीनल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अंश हसत म्हणाला, अगं अशी काय बघतेस? माझ्यासारखा चांगला माणूस कधी पाहिलाच नाहीस का? मीनल अचानक हसायला लागली. चांगला माणूस? हो, अगदी बरोबर.
सकाळीच पाहिला ना, बोट चावणारा चांगला माणूस. हे ऐकताच अंशने शांतपणे सीट बेल्ट लावला आणि पुन्हा गाडी चालवायला सुरुवात केली. मीनल पटकन स्वतःला सावरत म्हणाली, काय झालं राज? मी तर फक्त सहजच. राज, मी तर गंमत करत होते. अंश कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता गाडी चालवत म्हणाला, तू मला नाराज केला आहेस. आता 2-4 किस मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पण माझी इतकी काळजी करतेस हे पाहून बरं वाटलं. मीनल सीट बेल्ट लावत हसत म्हणाली, काळजी तर करणारच ना, शेवटी तुम्हीच तर माझं एकमेव प्रेम आहात. बोलता बोलता दोघे घरी पोहोचले. गाडी थांबवत अंश तिच्याकडे पाहत म्हणाला, तू काहीही बोललीस तरी मी अजूनही तुझ्यावर नाराज आहे. दुसरीकडे विक्रांतला एक फोन आला. हॅलो, समोरून आवाज आला. हॅलो, मी मिस्टर विक्रांत खुराना यांच्याशी बोलत आहे का? आणि त्यावेळी हो, बोला मिस्टर खुराना, तुमच्यासाठी बोन मॅरो डोनरचा मॅच मिळाला आहे. 2 दिवसांनी काही तपासण्यांसाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊ शकाल का? विक्रांत आश्चर्यचकित होत म्हणाला, ओके, मी येतो. फोन ठेवताच तो विचारात पडला. इतके प्रयत्नही करूनही डोनर मिळाला नव्हता. मग अचानक हा डोनर कुठून मिळाला? घरी आल्यावर मीनल कपडे बदलून खोलीत आली. अंश शॉर्ट्स घालून सोफ्यावर बसला होता आणि कामात व्यस्त होता. मीनल हळूच त्याच्या मागे गेली आणि त्याच्या गालावर हलकसं चुंबन घेण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती जवळ पोहोचण्याआधीच अंश उठला आणि मीनल थेट सोफ्यावर पडली. अंश मागे वळून हसत म्हणाला, काय झालं? तू अशी मागून का बसत होतीस? आणि त्यावेळी मीनल स्वतःला सावरत म्हणाली, ते काही नाही, मी फक्त. अंश तिच्या जवळ आला, तिचा हात धरून तिला अलगद उचललं आणि बेडकडे नेत म्हणाला, मला सगळं माहिती आहे, तू काय करणार होतीस. मीनल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अंशने तिला बेडवर बसवलं आणि स्वतः दुसऱ्या बाजूला वळून झोपला. थोड्याच वेळात मीनल त्याच्या समोर जाऊन त्याच्या मिठीत शिरली. तिची ती निरागस कृती पाहून अंशच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. त्याने डोळे मिटत हळूच पुटपुटलं, मी अजूनही तुझ्यावर नाराज आहे. पण तोपर्यंत मीनल गाढ झोपली होती. पहाटे सुमारे 5 वाजता मीनलची हलकीशी झोप उघडली. तिला अंशची जवळीक जाणवत होती. तो अजूनही अर्धवट झोपेत तिच्या अगदी जवळ आला होता. मीनलने अलगद त्याचा हात धरला आणि प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत हळू आवाजात म्हणाली, राज. तिचा आवाज ऐकताच अंशची झोप उघडली. त्याने डोळे उघडून तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि वातावरणात एक वेगळीच ओढ निर्माण झाली. अंश तिच्या जवळ झुकला आणि तिच्या कपाळावर एक गालावर प्रेमाने चुंबन घेतलं. काही क्षण तो तिच्या अगदी जवळ राहिला, पण लगेच स्वतःला सावरत मागे झाला. मीनलच्या चेहऱ्यावर लाजरे हास्य उमटले. अंश हलक्या आवाजात म्हणाला, मला अजून खूप काही हवं आहे, पण आता नाही. मला माहिती आहे तुला अजून थोडा वेळ हवा आहे. सॉरी, झोपेत कधी काय झालं कळलंच नाही. चल आता पुन्हा झोप. असं म्हणत त्याने पुन्हा तिला प्रेमाने मिठीत घेतलं. मीनलनेही डोळे मिटले आणि अंशचाच विचार करत ती पुन्हा शांत झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनलची झोप उघडली तेव्हा बेडवर ती एकटीच होती. तिने संपूर्ण खोलीत नजर फिरवली, पण अंश कुठेच दिसत नव्हता. ती फ्रेश होऊन खाली आली. आज तिचा वाढदिवस होता, पण तिने कधीच स्वतःचा वाढदिवस विशेष साजरा केला नव्हता. कारण तिला नेहमी वाटायचं की ती एक नकोशी मुलगी होती, जिला तिच्या आईवडिलांनी NGOमध्ये सोडून दिलं होतं. हॉलमध्ये आल्यावर तिला आहान बसलेला दिसला. त्याला पाहताच ती म्हणाली, आहान, तू इथे? माझा निर्णय विचारायला आला आहेस का? आहान उत्साहाने म्हणाला, मीनल,
मिस्टर आर्यनसोबत काम करण्याची संधी मला कोणत्याही परिस्थितीत गमवायची नाही. प्लीज. मीनल शांतपणे म्हणाली, मी तुझ्यासोबत काम करेन, पण एका अटीवर. आहान गोंधळून म्हणाला, कसली अट? आणि त्यावेळी मिनलने मोबाईलमध्ये एका मुलीचा फोटो दाखवत म्हटलं, मला या मुलीला भेटायचं आहे. जर तू माझी तिच्याशी भेट घडवून आणलीस तर मी तुझ्या ऑफरचा गंभीरपणे विचार करेन. तो फोटो पाहताच आहानच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. त्याने खोल श्वास घेत विचारलं, हा फोटो तुला कुठून मिळाला? मिनल विषय बदलत म्हणाली, वाद घालायला तुमच्याकडे वेळ नाही. मिस्टर कपूर, आता निर्णय तुमचाच आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे. नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.